Hello and good morning to all of you. In the last lecture, we have started a new chapter named as oscillations, in which we have seen some of the basic concepts regarding oscillation. जे ऑसिलेशन म्हणजे काय, त्याचे काही एक्झाम्पलसुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. त्यानंतर ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक मोशन कशी आहे ह्याचंसुद्धा एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर ऑसिलेटरी मोशनला हार्मोनिक मोशन का म्हणायचं ह्याचं रिझनसुद्धा आपण बघितलं. त्यानंतर पिरियडिक मोशनचं एक्सप्लेनेशन आहे थोडं. असा हा इंट्रोडक्टरी पार्ट्स बराच आहे. त्याच्यामध्ये आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय हे सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे एखादी बॉडी जर काय करत असेल त्याच्या मीन पोझिशन भोवती टू अँड फ्रो मोशनमध्ये मूव्ह होत असेल अलॉंग अ स्ट्रेट लाईन पाथ, तर त्याला काय म्हणतो आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि जर पाथ हा आर्क ऑफ सर्कल असेल, जर पाथ हा आर्क ऑफ सर्कल असेल तर त्याला काय म्हणतो आपण अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. बट हिअर वी हॅव टू सीन लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. ॲज आय मेन्शन्ड इन लास्ट लेक्चर की त्याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन आपल्याला विथ डायग्रॅम आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये दिलेला आहे. तोच पॉईंट आपण आता बघणार आहोत, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. त्यासाठी आपल्याला एक स्प्रिंग मास ऑसिलेटर म्हणजे एक रेक्टँग्युलर ब्लॉक असेल, तो एका स्प्रिंगला अटॅच असेल आणि ती स्प्रिंग काय केली जाईल, एका रिजिड सपोर्टला अटॅच केली जाईल. त्यामुळे काय होणार आहे, त्याचा एक ऑसिलेटर तयार होणार आहे. आता बघा आपल्याला एक्सप्लेनेशनमध्ये काय दिलं, पूर्णपणे हा थेरॉटिकल एक्सप्लेनेशन आहे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनचं. ह्याच्यावरती क्वेश्चन हा जास्ती करून डिफाईन लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन असाच येतो आणि त्यामध्ये तुम्हाला फक्त डायग्रॅम डेफिनेशन एक्सप्लेन करावी लागते. परंतु लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला डिटेल्ड पॉईंट दिलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, तर एक रेक्टँग्युलर ब्लॉक कन्सिडर करायचा आहे जो काय असेल एका स्प्रिंगला अटॅच असेल आणि ती स्प्रिंग काय असणार आहे, एका रिजिड वॉलला अटॅच असणार आहे. आणि तो ब्लॉक काय केलेला असेल, एका फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेसवरती प्लेस केलेला असेल. आता फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस का घेतला असेल, तर त्याच्या मोशनमध्ये कोणत्याही प्रकारचा रेजिस्टन्स येऊ नये. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता डायग्रॅममध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला 3 केसेस दिसत आहेत. एक केस काय आहे पहिली, तर स्ट्रेच्ड स्प्रिंग. दुसऱ्यामध्ये काय आहे, रिलॅक्स्ड स्प्रिंग. आणि थर्ड केस काय आहे, तर कॉम्प्रेस्ड स्प्रिंग. आता हे 3 केसेस वेगवेगळ्या स्थिती किंवा फेज दाखवत आहेत स्प्रिंगच्या. कधी ज्यावेळी ब्लॉक काय असेल मोशनमध्ये असेल त्यावेळीच्या. मग त्यासाठी आपण पाहू एक्सप्लेनेशन कसं दिलं आहे आपल्याला. सपोज आपण काय केलं, ब्लॉक राईटला पुल केला आणि रिलीज केला तर काय होईल, तो ब्लॉक त्याच्या इक्विलिब्रियमवर मीन पोझिशनच्या भोवती टू अँड फ्रो मोशनमध्ये मूव्ह होत राहील. दिसतं सगळ्यांना. डायग्रॅममध्ये जर आपण पाहिलं तर बी ही जी डायग्रॅम आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिलॅक्स कंडिशन आहे. त्याच्यामध्ये ब्लॉक आहे ॲट मीन पोझिशनला आहे. स्प्रिंगवरती कोणत्याही प्रकारचा फोर्स किंवा एक्सटेन्शन किंवा कॉम्प्रेशन किंवा स्ट्रेचिंग आपल्याला दिसत नाही आहे. मग त्यावेळी फोर्स काय असणार आहे, 0 असणार आहे. इथे लक्षात. ज्यावेळी आपण काय केलं, मग आता आपण केस काय कन्सिडर केली की ब्लॉक आपण राईटला खेचला आहे, म्हणजे काय झालं, स्ट्रेच्ड स्प्रिंग काय होईल. आता त्यावेळी समजा आपण मेन पोझिशनपासून जर ब्लॉक एक्स एवढे डिस्टन्स राईटला पुल केला तर काय होणार आहे, स्प्रिंग स्ट्रेच होणार आहे. आणि ज्यावेळी आपण तो रिलीज करू त्यावेळी ती स्प्रिंग एक कोणता तरी फोर्स ॲक्ट करेल स्ट्रेचिंगमुळं ब्लॉकवरती. आणि तो ब्लॉक काय होणार आहे, त्याच्या मेन पोझिशन भोवती एकदा ट्रूला जाईल एकदा फ्रोला जाईल, म्हणजे टू अँड फ्रो मोशनमध्ये ऑसिलेट होत राहील. आणि ही जी मोशन आहे, आता आपण काय कन्सिडर केलेलं, ब्लॉक आपण रिस्ट्रिक्ट केलं आहे एका प्लेस हॉरिझॉन्टल फ्रिक्शनलेस सरफेसवरती. त्यामुळे त्याचा पाथ काय असणार, स्ट्रेट लाईनच असणार आहे. आणि त्याची जी मोशन असेल ब्लॉकची ऑसिलेट होण्याची टू अँड फ्रो मोशन, ती म्हणजेच काय असणार आहे, तर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन असणार आहे. आता पुढं आपल्याला पूर्णपणे हा थेरॉटिकल पार्ट आहे, पूर्ण पॉईंट आपल्याला थेअरीमध्येच दिलेला आहे. त्यानंतर पुढं बघा 3 ज्या कंडिशन्स आपण बघितल्या आहेत, ए बी सी, स्ट्रेच्ड, रिलॅक्स्ड आणि कॉम्प्रेस्ड, ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बीमध्ये काय दिसते आपल्याला, तर स्प्रिंग काय आहे रिलॅक्स्ड कंडिशनमध्ये, त्यावेळी त्याच्यावर फोर्स कोणता ॲक्ट होणार असेल का, नाही. तर एफ इज इक्वल टू काय असेल, ऑब्वियसली त्यावेळी 0 असणार आहे. पण आता जी ए केस आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, तर आपण ब्लॉक
यम मास असलेला ब्लॉक काय केला आपण, एक्स एवढं डिस्टन्स त्याच्या मीन पोझिशनपासून डिस्प्लेस केला किंवा पुल केला, तर त्याच्यावर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स नावाचा फोर्स ॲक्ट होतो आहे आणि त्याची डायरेक्शन कशी आहे, ऑपोजिट टू एक्स आहे. डायग्रॅममध्ये दिसते सगळ्यांना. मी थोडं झूम करून दाखवतो. डायग्रॅम एमध्ये बघा, आपण काय केलं, त्याच्या मीन पोझिशनपासून ब्लॉकला एक्स एवढं डिस्टन्स पुल केलं आहे आणि तिथून रिलीज केलं, तर त्याच्यावरती एक फोर्स ॲक्ट होताना दिसतोय आपल्याला. त्याची डायरेक्शन काय आहे, टुवर्ड्स द मीन पोझिशन आहे आणि त्याची मॅग्निट्यूड आहे मायनस के एक्स एवढी. आता हे कशामुळे होते, तर त्या स्प्रिंगच्या इलॅस्टिक प्रॉपर्टीजमुळं. ज्यावेळी तुम्ही ब्लॉक काय करताय, राईट साईडला पुल करताय एक थोडा डिस्टन्स, त्यावेळी काय होते, त्याच्या साईज आणि शेप चेंज होते. बट ड्यू टू इलॅस्टिक प्रॉपर्टीज ती जी बॉडी आहे म्हणजे स्प्रिंग आहे ती काय करेल, त्याची साईज, ओरिजिनल साईज आणि शेप रिगेन करणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती काय होणार आहे, त्या ब्लॉकवरती एक फोर्स एक्झर्ट होणार आहे. आणि तो फोर्स म्हणजेच कोणता फोर्स असतो, तर रिस्टोरिंग फोर्स. आता रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय असतो, तर तो काय करतोय, चेंज झालेले डायमेन्शन्स आहेत म्हणजे साईज, शेप असेल, व्हॉल्यूम असेल, त्यांना काय करत असते, त्याच्या ओरिजिनल साईज, शेप म्हणजे डायमेन्शन्समध्ये बॉडीला आणत असतो. हे इलॅस्टिसिटी चॅप्टरमध्ये तुम्हाला डीपली लक्षात येईल. मग त्यासाठी आपण एक एक्झाम्पल ही कन्सिडर करू शकतो. सपोज आपल्याकडे एक व्हॉलीबॉल आहे आणि आपण तो काय केला, दोन्ही हातांनी प्रेस केला, तर काय होत असते, तर त्याचा शेप चेंज होत असते व्हॉलीबॉलचा. पण ज्यावेळी आपण काय करतोय, एक्झर्ट केलेला फोर्स काढतोय, तर ती बॉडी आहे त्या स्टेटमध्ये राहते का, त्याच्या नाही, तर त्या व्हॉलीबॉलच्या मटेरियलच्या इलॅस्टिक प्रॉपर्टीजमुळं ती बॉडी पुन्हा त्याचे ओरिजिनल शेप काय करते, रिगेन करते. तसंच इथं स्प्रिंगसुद्धा काय करणार आहे, त्याचे ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करणार आहे आणि त्यामुळे ब्लॉकवरती एक फोर्स एक्झर्ट होणार आहे आणि तो फोर्स म्हणजेच कोणता असणार आहे, तो रिस्टोरिंग फोर्स हा असणार आहे. आणि इथं दिसते काय आपल्याला, ज्यावेळी बॉडी काय होते, डिस्प्लेस्ड पोझिशनपासून त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येते, त्यावेळी तो फोर्स ॲक्ट होताना दिसतोय. पण डायग्राममध्ये आपण जर पाहिलं तर एक्सची डायरेक्शन मीन पोझिशनपासून टुवर्ड्स द राईट दिसते आपल्याला. पण फोर्स कसा ॲक्ट होते, राईट टुवर्ड्स द लेफ्ट, पण टुवर्ड्स द मीन पोझिशन. थोडक्यात म्हणजे एक्सच्या काय होते, अपोजिटली डायरेक्टेड होताना दिसतोय. त्यामुळं धिस फोर्स इज प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्समध्ये जर तुम्ही मॅग्निट्यूडमध्ये बघितलं, त्याच्या डायग्राममध्ये बघा, एफ इज इक्वल टू काय म्हटलं आपण, मायनस के एक्स. म्हणजे फोर्स हा काय आहे, इथं डिरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे. पण इथं मायनस साईनसुद्धा आहे. आता तो मायनस साईन का घेतला तुमच्या लक्षात आला असेल, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स म्हटलं, फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स. बट एफ आणि एक्सची डायरेक्शन कसे एकमेकांच्या ऑपोजिट दिसते. डायग्राममध्ये बघितलं लक्षात येईल, एक्सची डायरेक्शन टुवर्ड्स द राईट आहे आणि त्यावेळी फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स द लेफ्ट आहे. आता इफ आपण काय केलं, एक्स इज द डिस्प्लेसमेंट कन्सिडर केली आणि एफ इज द रिस्टोरिंग फोर्स कन्सिडर केला, तर एफ इज इक्वल टू आपल्याला काय मिळाले, मायनस के एक्स मिळाले. आणि हे काय, तर इक्वेशन ऑफ मोशन आहे. कशासाठी, तर स्प्रिंग मास ऑसिलेटर सिस्टीमसाठी. आता ह्याच्यामध्ये के हा एक कॉन्स्टंट आहे आणि तो स्प्रिंगच्या इलॅस्टिक प्रॉपर्टीजवरती डिपेंड असणार आहे. त्याला आपण फोर्स कॉन्स्टंटसुद्धा म्हणत असतो. आता हे जे इक्वेशन आहे वरती, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, त्याच्यामध्ये मायनस साईन काय इंडिकेट करते, तर ते डायरेक्शन इंडिकेट करते. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर द ऑपोजिटली डायरेक्टेड आहे, हे मायनस साईन काय करते, इंडिकेट करते. पुढे बघा, आता ह्या दोन केस आपण वरच्या स्ट्रेच आणि रिलॅक्सच्या पाहिलेत. आता राहिली कोणती केस, तर कॉम्प्रेसरची. आता काय करायचं आहे, सिमिलरली जसं आपण मागच्या केसमध्ये ब्लॉक काय केला होता, राईट साईडला पुल केला होता, तसं आपण आता काय करायचं आहे, ब्लॉक आपण काय करायचं आहे, डिस्प्लेस्ड टुवर्ड्स लेफ्ट करायचं आहे त्याच्या मीन पोझिशनपासून. त्यावेळी फोर्स, आता जसं मागच्या केसमध्ये फोर्स ऑपोजिटली डायरेक्टेड होता, तसं ह्यासुद्धा केसमध्ये आपल्याला दिसते. आपण काय केलं, त्याच्या मीन पोझिशनपासून ब्लॉकला एक्स एवढं डिस्टन्स टुवर्ड्स द लेफ्ट काय केलेलं आहे, डिस्प्लेस केलेलं आहे. आणि त्याच्यावेळीसुद्धा आपल्याला काय दिसते, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स एवढा फोर्स काय करतोय, ब्लॉकला त्याच्या मीन पोझिशनकडे खेचतोय. म्हणजे इथंसुद्धा सिमिलर आहे, इथंसुद्धा काय सिमिलर आहे, फोर्स
एक्झिटेड बाय द स्प्रिंग ऑन द ब्लॉक इज डायरेक्टेड टुवर्ड्स द राईट ऑर मीन पोझिशन आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. म्हणजे ह्या केसमध्ये सुद्धा काय आहे, फोर्सची डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे आणि दोघांचे डायरेक्शन एकमेकांच्या ऑपोजिट आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की एफ इज इक्वल टू मायनस के एक्स हे काय करू शकतोय आपण ॲज ॲन इक्वेशन ऑफ मोशन ऑफ द ब्लॉक यूज करू शकतोय. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स काय करू शकतोय ॲज ॲन इक्वेशन ऑफ मोशन यूज करू शकतोय. आता काय करायचं आपल्याला, नेक्स्ट ब्लॉक आपण काय केला, राईट मोस्ट पोझिशनला खेचला किंवा पुल केला आणि तिथून काय करणार आपण त्याला रिलीज केला. त्यावेळी काय म्हटलं आपण त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट झाला आणि स्प्रिंग काय करेल ब्लॉकला ॲक्सरलेट करेल टुवर्ड्स द इक्विलिब्रियम पोझिशन. आता तिथं ॲक्सरलेशन झालं आहे ब्लॉकचं राईट टू द मीन राईट मोस्ट पोझिशनपासून टुवर्ड्स द इक्विलिब्रियम पोझिशन काय झाला, ब्लॉक ॲक्सरलेट झाला. तर ते ॲक्सरलेशन किती असणार आहे हे आपल्याला दिलेलं आहे. ए इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय एम, म्हणजे ॲक्सलेशन इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय मास. आता ह्या केससाठी फोर्स काय बघितलं आहे आपण, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. म्हणजे इक्वेशन कसं चेंज होणार आहे ॲक्सलेशनचं, ए इज इक्वल टू मायनस के डिवायडेड बाय एम इंटू एक्स. ह्याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर केलं आहे आपण. एफ इज इक्वल टू मायनस के हे इक्वेशन नंबर 1 आहे आणि खाली आपल्याला ॲक्सलेशनचं इक्वेशन काय मिळाले, ए इज इक्वल टू मायनस के डिवायडेड बाय एम इंटू एक्स हे झालं इक्वेशन नंबर 2. आता ह्या केसमध्ये यम काय आहे तर मास ऑफ द ब्लॉक आहे आणि हे इक्वेशनसुद्धा काय दाखवते आपल्याला, धिस इक्वेशन शोज ॲक्सलेशन इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. वरती काय म्हटलं आपण, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, त्याच्यामध्ये फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे आणि एफ आणि एक्स आर ऑपोजिटली डायरेक्टेड आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा काय दिसते आपल्याला, ए इज इक्वल टू मायनस के डिवायडेड बाय एम इंटू एक्स. हिअर इज ऑल्सो ए म्हणजे ॲक्सिलेशन इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आणि डायरेक्शन इज ऑपोजिट दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे ॲक्सेलरेशन आणि फोर्स दोन्हीसुद्धा काय आहेत, प्रोपोर्शनल डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट आणि दोघांची ॲक्सेलरेशन अँड फोर्स बोथ आर डिरेक्टेड टुवर्ड्स द मीन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन. आता लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनची मेन केस तीच आहे की ॲक्सेलरेशन आणि फोर्स जो ब्लॉकवरती ॲक्ट होते, these two things are always directed towards the mean position. नेक्स्ट बघा, ॲज द ब्लॉक मूव्स टुवर्ड्स द मीन पोझिशन. आता काय होते, आता आपण सांगितलं वरती की ज्यावेळी आपण काय करतोय, ब्लॉकला राईट मोस्ट पोझिशनला पुल करतोय आणि तिथून रिलीज करतोय, त्यावेळी काय होत असते, जसा ब्लॉक तुमचा काय होणार आहे राईट मोस्ट पोझिशनपासून मीन पोझिशनकडे मूव्ह होणार आहे, तसं त्याचं स्पीड इन्क्रीज होत जाणार आहे. ऑब्वियसली स्प्रिंग मास सिस्टीम आहे म्हणजे काय होईल, तुम्ही काय करणार आहे, इक्विलिब्रियम पोझिशनपासून राईट मोस्ट पोझिशनला आपण ब्लॉक पुल केला आणि तिथून रिलीज केला, तर काय होईल, रिस्टोरिंग फोर्स काय करणार आहे, ब्लॉकला टुवर्ड्स द मीन पोझिशन पुल करणार आहे आणि त्यावेळी काय होणार आहे, स्पीड इन्क्रीज होणार आहे. बट ज्यावेळी ब्लॉक मीन पोझिशनला येईल त्यावेळी काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट त्याची डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजे जसं आपण राईट मोस्ट पोझिशनपासून मीन पोझिशनकडे येत जाणार आहे ब्लॉक, तसं काय होणार आहे, त्याची डिस्प्लेसमेंट डिक्रीज होत जाणार आहे आणि ॲट द मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, 0 होणार आहे. मीन पोझिशनला आले ऑब्वियसली 0 होईल डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट 0 झाली वरती, तर आपण काय म्हटले, डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲक्सेलरेशन आणि फोर्स आर डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 झाली म्हणजे इथं काय होईल, ॲक्सेलरेशन अँड फोर्ससुद्धा 0 असणार आहे. आता ब्लॉक आपण काय सांगितलं, राईट मोस्ट पोझिशनपासून मीन पोझिशन येताना काय झाले, स्पीड वाढत गेलं. म्हणजे ॲट द मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट फोर्स ॲक्सेलरेशन तिन्ही पण 0 झाले, बट स्पीड काय आहे त्या ठिकाणी मॅक्झिमम आहे. त्यामुळे काय होणार आहे, कायनेटिक एनर्जीसुद्धा काय करणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू अटेंड करणार आहे. त्यामुळे ब्लॉक काय होईल, मीन पोझिशनलाच थांबणार आहे का नाही, त्याची कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे. म्हणजे तो काय करेल, त्याच्या मीन पोझिशनला स्टॉप न होता तो काय करणार आहे, इट कंटिन्यूज टू मूव्ह बियॉन्ड द मीन पोझिशन. आता तो कुठे मूव्ह करेल, मग राईटला तर मूव्ह करू शकत नाही, कारण रिस्टोरिंग फोर्स काय करतोय, त्याला टुवर्ड्स द मीन पोझिशन खेचतोय. म्हणजे तो कुठं मूव्ह होणार आहे, आता लेफ्टला. हे तर लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे
आपण ब्लॉक राईट साईडला पुल करून रिलीज केलेला, तो काय झाला मीन पोझिशनला आला. आता इथं दोन आपण केस कन्सिडर केला. राईट साईडकडून मीन पोझिशनला येत असताना काय झालं, त्याचं स्पीड इन्क्रीज होत गेलं. तसंच आपण काय सांगितलं दुसरी केस, तर त्याची डिस्प्लेसमेंट डिक्रीज होत गेली. आणि जेव्हा तो ब्लॉक मीन पोझिशनला आला त्यावेळी काय झालं, डिस्प्लेसमेंट झिरो झाली. त्यामुळे काय झालं, फोर्स आणि ॲक्सेलरेशनसुद्धा झिरो झालं. बट आपण केस काय कन्सिडर केली होती की स्पीड इज इन्क्रीजिंग. त्यामुळे स्पीड काय झालं ॲट मीन पोझिशन मॅक्झिमम झालं. आणि त्यामुळं काय झालं, कायनेटिक एनर्जीसुद्धा मॅक्झिमम झाली. आणि त्यामुळे ब्लॉक काय करणार आहे, ब्लॉक डज नॉट स्टॉप ॲट द मीन पोझिशन. इट स्टार्ट्स किंवा इट कंटिन्यूअस टू मूव्ह बियॉन्ड द मीन पोझिशन टुवर्ड्स द लेफ्ट. आले सगळ्यांच्या लक्षात. आणि ज्यावेळी तो काय करणार आहे, लेफ्टला जाणार ड्युरिंग दिस केस. म्हणजे आता ब्लॉक काय झाला आपला लेफ्टला गेला, त्यावेळी स्प्रिंग काय होईल, कॉम्प्रेस होईल. आणि स्प्रिंग कॉम्प्रेसर झाली, ह्याचा अर्थ काय होणार आहे, आपण केस 3 डायग्रॅमच्या सी पार्टमध्ये आपण काय बघितलं, स्प्रिंग ज्यावेळी कॉम्प्रेस झाली पुन्हा काय करणार आहे, इलॅस्टिक प्रॉपर्टी स्प्रिंगच्या वर्क करणार आहेत. आणि त्यामुळे काय होणार आहे, पुन्हा ब्लॉकवरती एक रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होईल आणि पुन्हा बॉडी काय करणार आहे, मूव्ह टुवर्ड्स द लेफ्ट. त्याच्यामुळं काय होणार आहे, त्याची कायनेटिक एनर्जी किंवा त्याचं स्पीड डिक्रीज होत जाणार आहे. आणि काही वेळानंतर ब्लॉक काय होणार आहे, मीन पोझिशनला येऊन स्टॉप होणार आहे. आता ही कंटिन्युअसली एक प्रोसेस झाली. काय केलं आपण, ब्लॉकला मीन पोझिशनपासून एक सर्टेन डिस्टन्सवरती पुल केलं आणि तिथून रिलीज केलं. त्यावेळी दोन केस आपण कन्सिडर केल्या की ब्लॉक जसं मीन पोझिशनकडे मूव्ह होईल तसं त्याची डिस्प्लेसमेंट झिरो होत जाईल, डिक्रीज होत जाईल. आणि मीन पोझिशनला आल्यानंतर झिरो होईल. आणि त्यावेळी डिस्प्लेसमेंट झिरो झाली म्हणजे ॲक्सेलरेशन अँड फोर्स ऑल्सो बिकम्स झिरो अँड स्पीड विल इन्क्रीज. आणि ॲट मीन पोझिशनला स्पीड काय सांगितलं आपण, मॅक्झिमम. आणि स्पीड मॅक्झिमम आहे तिथं, त्यामुळे काय होणार आहे, कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यूसुद्धा मॅक्झिमम असणार आहे. आणि त्यामुळे काय करणार आहे, ब्लॉक मीन पोझिशनला येऊन स्टॉप होणार नाही, तर तो काय करणार आहे, कंटिन्युअस टू मूव्ह बियॉन्ड द मीन पोझिशन टुवर्ड्स द लेफ्ट. तो लेफ्ट साईडला जाणार आहे. आणि ज्यावेळी तो लेफ्ट साईडला जाईल त्यावेळी काय होणार आहे, नेक्स्ट आणखीन एक केस झाली आता इथं. तो काय झाला, लेफ्ट साईडला गेला ब्लॉक मीन पोझिशनच्या, म्हणजे तिथं स्प्रिंगची फेज असणार आहे कॉम्प्रेसर. स्प्रिंग काय झाली, कॉम्प्रेस झाली. आणि आता स्प्रिंगची साईज अँड शेप जर चेंज झाली असेल तर आपल्याला माहिती आहे तिथं पुन्हा काय होणार आहे, इलॅस्टिक प्रॉपर्टीजमुळं रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होणार. पुन्हा बॉडी काय करणार आहे, राईट साईडला मूव्ह होणार आहे. आणि अशी ही मोशन त्याच्या मीन पोझिशन भोवती कंटिन्युअसली होत राहणार आहे. म्हणजे बॉडी काय करणार आहे, एकदा राईटला जाणार आहे, एकदा लेफ्टला येणार आहे, एकदा राईटला जाणार आहे, एकदा लेफ्टला येणार आहे. म्हणजे टू अँड फ्रो मोशनमध्ये बॉडी काय होणार आहे, ऑसिलेट होत राहणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ही काय होणार आहे, गोज ऑन रिपीटिंग. ही प्रोसेस काय होणार आहे, रिपीट होत राहणार आहे पुन्हा पुन्हा पुन्हा. सच अ ऑसिलेशन किंवा सच अ मोशन about its mean position or equilibrium position, we can call it an oscillatory motion, or we can call it a linear simple harmonic motion, because path that we have taken is a straight line path. So the linear simple harmonic motion which is produced is an linear. ओके, त्यानंतर आपल्याला डेफिनेशन, आता प्रॉपर डेफिनेशन. सिम्पल हार्मोनिक मोशन हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, स्प्रिंग मग ऑसिलेटरवरून. डायग्राम बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल. बी डायग्राममध्ये आपल्याला काय दिलं, पुन्हा एकदा आपण थोडक्यात रिवाईज करू. बी डायग्राममध्ये आपल्याला दिलं आहे रिलॅक्स्ड कंडिशन आहे, फोर्स झिरो आहे, ब्लॉक आणि स्प्रिंग दोन्हीसुद्धा कशा असणार आहेत, रिलॅक्स्ड स्टेटला असणार आहेत. आपण काय केलं, आता केस फर्स्टमध्ये बघायचं. 3 केसेस आहेत आपल्या. फर्स्ट केसमध्ये आपण काय सांगितलं, बॉडी किंवा ब्लॉक ॲज वेल एज स्प्रिंग बोथ आर रिलॅक्स्ड, फोर्स इज इक्वल टू झिरो. आपण काय केलेलं आहे, मीन पोझिशनपासून एक सर्टेन डिस्टन्स ब्लॉक पुल केला. त्यावेळी काय झालं, स्प्रिंगच्या इलॅस्टिक प्रॉपर्टीजमुळं त्या ब्लॉकवरती एक फोर्स एक्झर्ट झाला, त्याला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. त्याची मॅग्निट्यूड आहे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. त्या केसमध्ये आपण काय सांगितलं, फोर्स इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आणि बोथ आर डायरेक्टेड अपोजिट टू इच अदर. ते आपल्याला डायग्राममध्ये दिसतेच, एक्सची डायरेक्शन आणि एफची डायरेक्शन एकमेकांच्या ऑपोजिट आहे. म्हणजे त्यावेळी काय होणार, रिस्टोरिंग फोर्स काय करणार आहे, ब्लॉकला त्याच्या मीन पोझिशनला आणणार आहे. नेक्स्ट थर्ड केसमध्ये काय सांगितलं आपण, ज्यावेळी ब्लॉक स्प्रिंग काय असेल, कॉम्प्रेस्ड स्टेटमध्ये असेल, म्हणजे मीन पोझिशनपासून लेफ्टला एक्स एवढं डिस्प्लेसमेंट असेल. मीन पोझिशनपासून लेफ्टला म्हणतो आहे मी, एक्स एवढं डिस्प्लेसमेंट असेल, त्यावेळीसुद्धा काय होणार आहे, फोर्स राईट साईडला ॲक्ट होणार आहे, रिस्टोरिंग फोर्स. आणि तो काय करणार आहे, बॉडीला मीन पोझिशनला
आणणार आहे. म्हणजे ही जी एक प्रोसेस आहे किंवा ही एक जी मोशन आहे ब्लॉकची त्याच्या मेन पोर्शनभोवती टू अँड फ्रो मोशन, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणतो आहे. हे सगळं आपल्याला टोटली थिअरॉटिकल पार्टमध्ये दिले आहे. पण ह्याच्यातून आपल्याला दोनच मेन पॉईंट कन्सिडर करायचे आहेत पूर्ण या थेअरीवरून, की फोर्स ऑर ॲक्सिलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. म्हणजे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये एखादी जर बॉडी असेल तर त्या बॉडीवरती ॲक्ट होणारा फोर्स आणि त्याचं ॲक्सेलरेशन हे ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स काय असणार आहे, मेन पोझिशन असणार आहे. आणि होणारी डिस्प्लेसमेंट, बॉडीची जी मोशनमध्ये असतानाची जी होणारी डिस्प्लेसमेंट आहे ती काय असणार आहे, त्या फोर्स किंवा ॲक्सेलरेशनच्या ऑपोजिट डायरेक्शनमध्ये असणार आहे. आता आपल्याला एक प्रॉपर लिनियर एस एच एमची डेफिनेशन दिलेली आहे आणि तीच डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे आहे. बघा डेफिनेशन कशी दिली आहे. ह्याच्यामध्ये जे आम्ही आत्ता 2 केस सांगितल्या त्याच तुम्हाला डेफिनेशनमध्ये सुद्धा घ्यावे लागणार आहेत आणि त्या महत्त्वाच्या आहेत. लिनियर एस एच एम इज डिफाइन्ड ॲज द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ ए बॉडी इन विच force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. काय सांगितलं ह्याच्यामध्ये आपल्याला 2 केसेस आहेत. पहिली केस काय सांगितलं बघा, फोर्स ऑर एक्सेलेरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. हे लक्षातच ठेवायचं आहे. लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये फोर्स ऑर एक्सेलेरेशन काय असणार आहेत, ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन असणार आहेत आणि त्यांची मॅग्निट्यूड काय असणार आहे, डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मेन पोझिशन. ज्या बॉडीची डिस्प्लेसमेंट होईल एक्स एवढी त्याच्यावर, म्हणजे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स जर लक्षात ठेवलं आपण, फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स, त्याच्यावरूनच तुम्हाला डेफिनेशन लिहिता येईल. त्याच्यामध्ये सुद्धा त्या 2 केस देतात. मग फक्त म्हणायचं काय तुम्हाला, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन इज डिफाइन्ड ॲज द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ द बॉडी इन विच फोर्स इज ऑर एक्सेलरेशन is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. आलं लक्षात सगळ्यांच्या. लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन हा पार्ट एक्झाममध्ये मॅक्झिमम वेळा विचारलेला गेलेला नाही आहे, पण आपल्याला थेरॉटिकल नॉलेज असावं किंवा आपल्याला प्रॉपर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय समजावं यासाठी आपल्याला ही स्प्रिंग मास ऑसिलेटरची केस आहे. जरी हा क्वेश्चन आला तरी आपण फक्त ही डायग्राम लक्षात ठेवली. 3 केसेस आहेत, सिम्पल डायग्राम आहे. मधली जी सेंटरची केस आहे बी, ती प्रॉपरली पहिल्यांदा लक्षात ठेवायची. त्यानंतर काय करायचं आहे, एकदा ब्लॉक आपल्याला एक सोडा डिस्टन्स राईटला पुल करायचा आहे आणि खाली लेफ्टला एक सोडा डिस्टन्स पुल करायचं. त्यावेळी फक्त स्प्रिंगची केस काय असेल, स्ट्रेचड, एका केसमध्ये स्प्रिंग असेल स्ट्रेचड, एका केसमध्ये असेल कॉम्प्रेसर. त्यावरून आपण करू शकतो. आणि दोन्ही ठिकाणी पण दोन्ही जे केसेस आहेत ए आणि सी, कॉम्प्रेस्ड किंवा स्ट्रेचड, त्याच्यामध्ये फोर्स जो ॲक्ट होते त्याची मॅग्निट्यूड सेम आहे, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, तो म्हणजेच रिस्टोरिंग फोर्स. आता ह्याच्यानंतर आता एक्झाममध्ये मॅक्झिमम वेळा विचारलेला क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, सिम्पल आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे. कारण ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ऑफ एस एच एम, हा पूर्णपणे डिफरन्शियल इक्वेशनवरतीच डिपेंड आहे. कारण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एमच्या सोल्युशनवरूनच आपण ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी काढणार आहे. कशासाठी, एखाद्या पार्टिकलसाठी जो काय करतो आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो आहे. तर हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम. लहान पॉईंट आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा, इन अ लिनियर एस एच एम द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन अँड इट्स मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम द मेन पोझिशन. म्हणजे डेफिनेशनच दिली आहे कशाची, लिनियर एस एच एमची. म्हणजे तुम्ही जर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम हा 2 मार्क्सचा क्वेश्चन अटेम्प्ट करणार असाल त्यावेळी काय करायचं, तुम्हाला पहिल्यांदा 2 केसेस मेन्शन करायचे आहेत. केस 1 काय आहे, की फोर्स इन लिनियर एस एच एम, फोर्स इज डिरेक्टेड टुवर्ड्स द मेन पोझिशन. आणि दुसरी केस काय सांगायची तुम्हाला, तर त्याची मॅग्निट्यूड इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम द मेन पोझिशन. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं, डिफाईनच करायचं लिनियर एस एच एम. त्यानंतर आपण तो जो फोर्स ॲक्ट होणार आहे बॉडीवरती त्याची मॅग्निट्यूड बघितलेली वरती. म्हणजे इक्वेशन 5.1 आपण काय बघितलं, तर रिस्टोरिंग फोर्स एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, तेच खाली लिहिलं आपण, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आता ह्याच्यामध्ये के काय फोर्स कॉन्स्टंट आहे ते आपण वरती पाहिलं, एक्स काय असणार आहे, बॉडीची डिस्प्लेसमेंट असणार आहे फ्रॉम द मेन पोझिशन. आता एफ इज इक्वल टू मायनस के एक्स एक मिळाला, बट अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता न्यूटनचे 3 लॉ आहेत ते काही मी मेन्शन करत नाही तुम्हाला इथं. न्यूटनच्या सेकंड लॉनुसार आपण काय करतो, फोर्सची मॅग्निट्यूड काढतो.
म्हणजे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन फोर्स इज इक्वल टू काय असते मास इंटू एक्सलेशन. म्हणजे एफ इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला एम इंटू ए. बट वरती आपण काय म्हटलं एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. इन केस ऑफ एस एच एम काय सांगतो आपण फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स. बट अकॉर्डिंग टू न्यूटन काय आहे एफ इज इक्वल टू एम ए. म्हणजे खाली इक्वेशन नंबर 3 काय मिळेल आपल्याला एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स. एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स. आता इक्वेशन नंबर 3 आपण हे कन्सिडर केलं एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स. त्यानंतर पुढे बघा आपल्याला दोन डेफिनेशन दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला 2 इक्वेशन्स माहीत आहेत बेसिक आहेत. आपण ह्याच्या अगोदर पाहिलेलं आहे व्हेलॉसिटीची डेफिनेशन आणि ॲक्सेलरेशनची बेसिक डेफिनेशन. तर व्हेलॉसिटीची बेसिक डेफिनेशन काय आहे द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर ते लिहायचं झालं तर आपण कसं लिहितो व्ही इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. तसं ॲक्सेलरेशनची डेफिनेशन काय आहे द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. इथं गडबड करायची नाही आपल्याला इक्वेशन कन्सिडर करताना. व्हेलॉसिटीमध्ये काय म्हणायचं आहे द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट डी एक्स बाय डी टी. आणि ॲक्सेलेशनमध्ये काय म्हणतो आहे आपण रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम डी व्ही बाय डी टी. आता जर ए इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी असेल तर वरती काय कन्सिडर केलं आहे आपण व्ही इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी. म्हणजे व्हीची जर व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये पुट केली ॲक्सेलरेशनमध्ये तर इक्वेशन काय होईल डी व्ही बाय डी टीमध्ये जर आपण काय केलं व्ही इज इक्वल टू डी एक्स बाय डी टी पुट केलं तर इक्वेशन कसं होईल तर ए इज इक्वल टू डी टू एक्स आपण डी टी स्क्वेअर. म्हणजे ॲक्सेलरेशन जसं रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम असते तसंच ॲक्सेलरेशनला सुद्धा काय म्हणतो आपण डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर आपण काय केलं डिस्प्लेसमेंटचं डबल डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू टाईम तर ते सुद्धा काय असतं तर ॲक्सेलरेशन असतं. तर इक्वेशन 3मध्ये काय म्हटलं आपण एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स. इथं ह्या इक्वेशनमध्ये आपण काय केलं ए इज इक्वल टू डी टू एक्स आपण डी टी स्क्वेअर सबस्टिट्यूट केलं तर इक्वेशन कसं चेंज होते बघा एम इंटू डी टू एक्स आपण डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. आता डी टू एक्स आपण डी टी स्क्वेअरला काही यम आपल्याला व्हॅनिश करायची यमची आपल्याला गरज नाही. मग आपण काय केलं टोटल बोथ साईडला काय केलं यमनं डिवाईड केलं तर इक्वेशन कसं होईल आता लेफ्ट साईडला काय होणार आहे यम व्हॅनिश होणार आहे म्हणजे राहणार आहे डी टू एक्स आपण डी टी स्क्वेअर. आणि राईट साईडला काय होईल के डिवायडेड बाय मायनस के डिवायडेड बाय यम इंटू एक्स. आता ते मायनस के डिवायडेड बाय यम इंटू एक्स काय करणार आपण लेफ्टला घेणार आहे म्हणजे काय होणार आहे इक्वेशन डी टू एक्स आपण डी टी स्क्वेअर प्लस के डिवायडेड बाय यम इंटू एक्स इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 4 म्हणू त्याला. पुन्हा एकदा इक्वेशन बघा डी टू एक्स आपण डी टी स्क्वेअर सिम्पल आहे काही याच्यामध्ये अवघड आपण मॅथमॅटिक्स केलेलं नाही आहे. डी टू एक्स आपण डी टी स्क्वेअर प्लस के डिवायडेड बाय यम इंटू एक्स इज इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 4. आता इथं जे के डिवायडेड यम आहे ही सुद्धा एक क्वांटिटी आहे. के डिवायडेड बाय यमला सुद्धा काय म्हटलं जातं इन मोशनमध्ये ओमेगा स्क्वेअर म्हटलं जातं. के डिवायडेड बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आता ओमेगा म्हणजे काय तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय हे सर्क्युलर मोशन या चॅप्टरमध्ये तुम्हाला लक्षात येईल. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे नंबर ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. किती ऑसिलेशन किंवा किती रोटेशन्स कंप्लीट झाली युनिट टाईममध्ये ते म्हणजे फ्रिक्वेन्सी. तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाईम म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता इथे अँग्युलर आहे म्हणजे थोडक्यात ती सर्क्युलर रोटेटरी मोशन असणार आहे. म्हणजे के डिवायडेड बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आहे. मग आपण काय करणार आहे के डिवायडेड बाय यमच्या जागी ओमेगा स्क्वेअर सबस्टिट्यूट करणार आहे. इक्वेशन कसं चेंज होते डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 5 अँड दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनिअर सिस्टम. हे जे इक्वेशन मिळालेलं आहे आपल्याला डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 हेच काय आहे तर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. तर ह्याच इक्वेशनचा यूज करून आपण काय करणार आहे नेक्स्ट पॉईंट बघणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये जो आहे ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ एस एच एम. ओके होपफुली तुमच्या लक्षात आला असेल असं कन्सिडर करतो आणि थांबतो. पण हे इक्वेशन लक्षात ठेवायचं सगळ्यांनी आणि त्यासाठी तुम्हाला 2 क्वेश्चनसुद्धा दिले जातील असाइनमेंटमध्ये. थँक्यू.